गौरी, अरे गौरी, गौरी, अरे गौरी कुठे गेली असते तू? हा अण्णा काका. हा गौरी सर घुंगटच्या खाली गौरी आहे. आता मागे हटून नाही चालणार. अरे ही बघ, तिचं गौरी आहे. हो मीच आहे, मिसेस अभिमन्यू राजे शिर्के. सौ गौरी अभिमन्यू राजे शिर्के. मनुष्य काय आहे हे खरंय? हो सर, गौरी माझी बायको आहे आणि आम्ही दोघांनी रीतसर लग्न केलं. तुम्ही तर कॉलेजमध्ये यंग मुला मुलींना सुद्धा प्रेम आणि अफेअर्स करू देत नाही आणि तुम्ही हे असले धंदे करता. नाही म्हणजे हिनं कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर तुमचं जोलं की आधीपासूनच तुमचं प्रेम प्रकरण होतं? काय स्पष्ट ते सांगा. इनामदार मॅडम, हे जरा जास्त होत आहे. आमचं लग्न हा आमचा वैयक्तिक निर्णय आणि मी आजपर्यंत कधीही माझं वैयक्तिक आयुष्य आणि काम यात गल्लत केली नाही. या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, आम्हाला काही कळत नाही का? नाही 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 अभिमन्यू सर, तुमच्याकडनं ही अशी अपेक्षा नव्हती. आणि वर मलाच म्हणताय जास्त होतंय. चोराच्या उलट्या बोंबा पाहिल्या. आणि मुख्य म्हणजे हे बाहेर जर सगळ्या लोकांना कळलं ना तर आपल्या कॉलेजची काय प्रतिष्ठा राहील? तेच तर, स्टुडंट आणि प्रोफेसर मधलं हे असं नातं लोकांसाठी पण एक शॉकच असेल. अहो काय बोलता तुम्ही इनामदार मॅडम? गौरी आपल्या कॉलेजची स्टुडंट असली ना तरी पण मायनर नाहीये, ती संज्ञान आहे. आणि कुठल्या कायद्यात सांगितलंय प्रोफेसरचं आणि स्टुडंटचं लग्न होऊ नये म्हणून? स्टॉप इट निनाद सर. अभिमन्यू सरांनी गंभीर चूक केलेली आहे आणि मित्र म्हणून तुम्ही त्यांची पाठराखण करू नका. मिस्टर राजे शिर्के, मला ताबडतोब माझ्या केबिन मध्ये येऊन भेटा आणि सगळे आपापल्या कामाला लागा. चला. हो हो म्हणजे करतो मी. हो ठेवतो. मैं कम इन सर? या. या हे बहुतेक मला ना आता शेवटचं म्हणावं लागणार. सर, हे काय चाललंय काय? हे काय आणि कसं घडलं ते जरा सांगा, तुम्हीच सांगा. सर, गौरीच्या लग्नाला मी गेलो होतो. तिथे परिस्थिती अशी निर्माण झाली की मला तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळची ती जी काय परिस्थिती होती ती तुम्ही कोणाला आणि कशी सांगणार आहात? उद्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जर पालक आले मोर्चा घेऊन कॉलेजवर आणि त्यांनी सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन विथड्रॉ करतो, तर काय सांगणार तुम्ही? आणि आत्ताच ट्रस्टींचा फोन होता. त्यांनी सांगितलं की अभिमन्यू सरांना नोकरीवरून काढून टाका.
काय? पण सर का? सगळे शेवटी एंड रिझल्ट बघतात, सत्य काय. आणि जर समजा उद्या मीडियामध्ये ही बातमी गेली तर काय येईल? सुप्रसिद्ध पेठे महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला फूस लावून तिच्याशी विवाह केला. काय सांगणार? सर तुम्ही मला इतकी वर्षे ओळखताय, तुम्हाला माहितीये मी हे असलं काहीही करणार नाहीये. सर परिस्थिती अशी घडली होती की माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता सर. उद्या ट्रस्टींबरोबर मीटिंग आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करण्याकरता एक एन्क्वायरी कमिशन बसवणार आहे. ते जे काय निर्णय घेतील ते घेतील, तोपर्यंत तुम्ही दुसरी नोकरी शोधा. मिस्टर अभिमन्यू राजशिर्के, आजचा तुझा कॉलेजचा हा शेवटचा दिवस आहे. प्रिन्सिपलच्या मुलीशी अफेअर करायची हिंमत कशी झाली तुझी? हाऊ डेअर यू? मॅडम पण मी शट अप! जस्ट शट अप. सर सर प्लीज असं करू नका सर. अभिमन्यू सर, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. ओ काय करताय तुम्ही? आता मी तुम्हाला कुठलंही आश्वासन देऊ शकत नाही. तुम्ही जा इथून. चौकशी समितीने बोलवलं की मी तुम्हाला कळवीन. आजपासून तन्वी कॉलेजलाच काय, तुझ्या स्वप्नातही येणार नाही. आणि हो, या केबिन मधून बाहेर पडायच्या आधी तन्वीला विसरून जायचं, नाहीतर काहीही लक्षात ठेवायच्या लायकीचा उरणार नाहीस. सो चॉईस इज युअर्स. सॉरी मॅडम पण माझी चॉईस. तुझी चॉईस? युअर चॉईस. तन्वी आणि तू या जन्मात एकत्र येऊ शकत नाही आणि मी तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. मला वेड लागलं तरी मी तुला माफ करणार नाही. या कॉलेजमधून तुला थक्के मारून बाहेर हकलवणार मी. शिपाई! मॅम 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 प्लीज असं करू नका प्लीज. सर प्लीज सर प्लीज मला कॉलेजमधनं नका काढू सर. सर माझं सर्वस्व या कॉलेजला दिलंय मी. कॉलेज माझ्यासाठी सगळं काही आहे सर. तुम्ही मला कॉलेजपासून दूर केलं तर मी जगू शकणार नाही सर. प्लीज प्लीज मला नका. सर प्लीज सांभाळा स्वतःला. सर प्लीज. सर एकदा ऐकून घ्या ना, या सगळ्यामध्ये अभिमन्यू सरांची खरंच काहीच चूक नाहीये. केबिन मध्ये येताना परवानगी घ्यायचं कळत नाही का? का नवरा बायकोनी सगळे नियम धाब्यावर बसायचं ठरवलंय? नाही सर, सर ऐका ना माझं. हे बघा, या सगळ्यामध्ये अभिमन्यू सरांची खरंच काहीच चूक नाही. तुम्ही तुम्ही प्लीज त्यांना कामावरनं काढू नका ना. हे बघा, मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. अभिमन्यू सरांची चौकशी होईल तेव्हा होईल. त्यावेळी तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही त्या चौकशी समितीला सांगा. अभिमन्यू सर, आज आतापासून तुम्हाला नोटीस पिरियडवर जावं लागेल. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. आज 25 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्ही जिंकला आणि हा माही पुन्हा एकदा हरला. आणि गंमत म्हणजे तुम्हाला यासाठी लढावंच लागलं नाही, पण मी मात्र झुंजतोय त्या कॉलेजच्या भिंतींशी, त्या वर्गांशी, त्या निर्जीव बाकांशी. कारण माझ्या पराभवाचे तेच तर साक्षीदार आहेत. तुम्ही आणि तुमच्या मुलीने जी मात केलीत ना माझ्यावर, त्याचे साक्षीदार.
आणि आज 25 वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्या नशिबाने माझ्यावर मात केली. 25 वर्षानंतर आज पुन्हा एकदा मला कॉलेजमधलं घरी जायला सांगितलं. पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या जगण्याचं कारण तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतलं, माझं प्रेम. आणि आज परत एकदा माझ्या जगण्याचं कारण माझ्याकडनं हिरावून घेतलं गेलंय, माझा द्वेष. तुमच्या आणि तुमच्या मुलीवरचा राग जो इतकी वर्ष त्या कॉलेजमुळे जिवंत आहे. आणि आता जर मला त्या कॉलेजमध्ये जाताच आलं नाही तर मी जगू कसा? तुम्ही आणि तुमच्या मुलींनी माझ्या केलेल्या विश्वासघाताचा सूड घेणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि आता तेच जर माझ्याकडनं हिरावून घेतलं गेलं तर मी कसा जगू? नाही, मी होऊ देणार नाही. ही माझी लढाई आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई मी लढतच राहणार. मी तुम्हाला नाही जिंकू देणार. आई, काय झालंय हो नक्की? तुमच्यावर पण रागवलेत का सर? नक्की असं काय झालंय? त्यांचा सगळ्या जगावर राग काय? मला सांगा ना, मी काय करू म्हणजे ते स्वतःला सावरू शकतील? मला असं त्यांना खचलेलं कोलमडलेलं नाही बघवते. एरवी कुठे जर त्यांचा अपमान झाला ना तर ते तिथे 1 मिनिट पण थांबत नाही. मग पेठे कॉलेजच्या बाबतीत ते एवढे आगती का झाले? नक्की काय झालंय पेठे कॉलेजमध्ये? अभिमन्यू सर त्या कॉलेजमध्ये एवढे का गुंतले? आई बोला ना प्लीज. तुम्हीच मला काहीतरी सांगू शकता. हो, सॉरी. तुम्ही नका काळजी करू आई. जे काही कारण असेल ते असू देत. मी सरांना असं तुटू देणार नाही. तुमच्या मायलेकरांमध्ये सुद्धा जे काही गैरसमज असतील ना, मी ते दूर करीन. सर, काल तुम्ही खूप चिडला होतात म्हणून मी तुम्हाला काल काही बोलले नाही. पण माझं आणि अभिमन्यू सरांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय आणि का झालंय ते मला तुम्हाला सांगायचंय. बोल. सर, एका राघव नावाच्या मुलाशी माझं लग्न ठरलं होतं. थांबा. माझ्या मुलीशी लग्न? अहो, मुलं एका पायावर तयार होतील तिच्याशी लग्न करायला. तुम्ही कराल माझ्याशी लग्न? अरे मी तुझ्याशी अभिमन्यू सरांनी माझं आयुष्य सावरलंय. ते जर त्या दिवशी तिथे नसते ना तर काय झालं असतं नाही माहित. मला वाटलंच होतं याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल. गौरी, फ्रँकली सांगायचं तर यामुळे कॉलेजच्या प्रतिमेला धक्का बसेल असं ट्रस्टींना वाटतं. आधीच स्टुडंट आणि टीचर, त्यात तुमच्या वयात असणारं इतकं अंतर. कोणी किती म्हटलं तरी समाजाला तुमचं लग्न चुकीचंच वाटणार. त्यामुळे एकाच वेळी तुम्ही दोघांनी या कॉलेजमध्ये असणं याला ट्रस्टींचा विरोध आहे. सर, मला समजतंय, पण ह्या कॉलेजची प्रतिमा उभी करण्यासाठी अभिमन्यू सरांचा केवढा मोठा सिंहाचा वाटा आहे हे तुम्ही कसं काय विसरताय? सर, या कॉलेजला अभिमन्यू सरांची गरज आहे. प्रत्येक वर्षी कितीतरी स्टुडंट्स फक्त अभिमन्यू सरांकडनं शिकायचं म्हणून या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. पण अभिमन्यू सरांचं कॉन्ट्रीब्युशन कोणी नाकारूच शकत नाही. सर, मग तुम्ही प्लीज
प्लीज ट्रस्टींशी बोला ना. सर, अभिमन्यू सरांसाठी हे कॉलेज म्हणजे त्यांचं आयुष्य आहे. फक्त नोकरीचा प्रश्न नाहीये, हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आय एम सॉरी गौरी, मला वाटत नाही मी काय करू शकेन. सर, तुम्ही आता असं म्हणालात की मी आणि अभिमन्यू सर एकाच वेळी या कॉलेजचा भाग असू शकत नाही, बरोबर? म्हणजे आम्ही नवरा बायको असल्यामुळे आम्ही ॲज अ स्टुडंट आणि टीचर म्हणून या कॉलेजमध्ये थांबू शकत नाही, बरोबर? मग मी हे कॉलेज सोडलं तर? म्हणजे सर, आम्ही नवरा बायको आहोत म्हणून आम्ही दोघं या कॉलेजमध्ये असू शकत नाही, स्टुडंट आणि प्रोफेसर म्हणून. मग अभिमन्यू सरांना प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये राहू दे, मी या कॉलेजमधनं बाहेर पडते स्टुडंट म्हणून. तुझं म्हणणं बरोबर आहे. खरं? मग सर, तुम्ही प्लीज एकदा ट्रस्टींशी बोला ना. प्लीज त्यांना हा सगळा मुद्दा पटवून द्या, प्लीज. हो, मी लगेच त्यांच्याशी बोलतो. आय एम शुअर त्यांना हा मुद्दा नक्की पटेल. थँक्यू सर. येऊ मी? ये. सर, कॉलेजची स्टुडंट म्हणून नाही, पण कॅन्टीनची शेफ म्हणून तरी काम करू शकते ना? हो. थँक्यू सर, थँक्यू. सर, प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला बोलवलंय. येतो. May I come in, sir? येस सर, प्लीज कम इन. या, बसा. जे काही घडतंय ते खूप दुर्दैवी आहे. कारण सर, मी गेले कित्येक वर्ष तुम्हाला पर्सनली ओळखतो, त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं परिस्थितीमुळे तुम्हाला गौरीशी लग्न करावं लागलं असणार. आणि म्हणूनच मी ट्रस्टींना रिक्वेस्ट केली आणि हे सगळं सांगितलं की त्यांना पटलं. त्यामुळे चौकशी समितीने तुमचं निलंबन मागे घेतलंय. सर, तुम्ही खरंच सांगताय? येस, वेलकम बॅक. थँक्यू सर, थँक्यू. मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. माझे आभार मानू नका. आभार मानायचेच असतील तर ते गौरीचे माना. आय मीन तुमच्या मिसेसचे. गौरीचे? कॉलेजमध्ये एकाच वेळी दोघांना ठेवता येणार नाही असा ट्रस्टींचा ठाम निर्णय होता. त्यामुळे तुम्हाला कॉलेज सोडावं लागू नये म्हणून गौरीने कॉलेज सोडलंय. गौरी यापुढे पेठे महाविद्यालयाची विद्यार्थिनी नसेल. बाप्पा, सॉरी. या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून मीच तुला साकडं घातलं होतं आणि आता मीच या कॉलेजमधनं ऍडमिशन काढून घेते. पण काय करू? माझ्या हातात नाहीये परिस्थिती. लहानपणी बाबा जेव्हा मंदिरात जायचे ना, तेव्हा स्वतः प्रसाद कधीच नाही खायचे. पुडीत बांधून माझ्यासाठी घेऊन यायचे आणि मला म्हणायचे, गौरी, आपल्याला ज्या माणसाचं भलं व्हावं असं वाटत असतं ना, आपल्या वाटचा प्रसाद नेहमी त्याला द्यायचा. बाप्पा, मला कळतंय या कॉलेजमध्ये आपला जॉब कंटिन्यू करणं माझ्यापेक्षा जास्त अभिमन्यू सरांना गरजेचं आहे.
गौरी, सगळे निर्णय तू आता परस्पर घेऊन टाकायला लागलीस का? हा निर्णय घेण्याआधी एकदा तरी माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला? सर, तुमच्याशी बोलले असते तर तुम्ही मला हा निर्णय कधीच घेऊ दिला नसता. एवढा कळायला लागलो का तुला मी? नाही, अजून खूप कळायचे बाकी आहेत. पण एवढं नक्कीच ओळखलंय तुम्हाला. तुम्हाला जर हे सगळं आधी कळलं असतं तर तुम्ही मला हा निर्णय नसता घेऊ दिला. तो आत्ताही घेऊ देणार नाहीये. आपण तातडीने दुसऱ्या कॉलेजमध्ये तुझी ऍडमिशन करून टाकू. नाही सर, दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं शक्यच नाहीये. ह्या कॉलेजमध्ये पॉसिबल होत होतं कारण एका वेळेला मी कॅन्टीन आणि लेक्चर्स दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकत होते. पण जॉबचं काय महत्व आहे आता? शिक्षण महत्वाचं नाहीये का? सर, जॉबचं महत्व तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी जॉब खूप महत्वाचा आहे. कारण मला आई बाबांसाठी पैसे कमवणं खूप महत्वाचं आहे.